हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आपल्या सकलांबा नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक वर्षापासून मराठ्यांनी संघर्ष केला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी 200-300 पेक्षाही जास्त बलिदान दिले. मराठा समाजाच्या हक्काचं असलेलं आरक्षण हे या मराठा समाजाला मिळालं पाहिजे यासाठी हा संघर्ष सुरू होता. प्रत्येक वेळेस मराठे ताकदीनं लढा उभा करायचे, परंतु विजयाच्या जवळ आलं की विजय मराठ्यांना हुलकावणी देऊन जायचं. आपल्याकडून थोडी शोध घेण्यात गफलत झाली. आपण शोध घेताना आरक्षण आपलं कुठे याचा शोध अगोदर घ्यायला पाहिजे. आता मराठ्यांनी अगोदर आरक्षण नेमकं मराठ्यांचं कुठं याचा शोध घ्यायला सुरुवात केली. इथून पाठीमागा मराठ्यात गैरसमज तयार केले. मराठ्यांचं आरक्षण 50% वर का 50% आतमध्ये का मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये, या तीनही प्रश्नात गुरफटून गेला होता. मराठ्यांचं आरक्षण नेमकं कुठं याचा शोध घेणं आपल्याला गरजेचं होतं. कारण आतापर्यंत महाराष्ट्रात इतके मोठमोठाले लढे झाले, त्या लढ्यातून मराठ्यांचं आरक्षण कुठं याच्यावरती आपण शोध मोहीम करायची ठरवली आणि पाठीमागचे लढे विजयाच्या जवळ आले आणि विजयाने हुलकावणी का दिली. आता मराठ्यांनी ठरवलं आरक्षण कुठे ते आधी शोधायचं, नंतरच आंदोलन उभा करायचं. आणि शोध मोहीम मराठ्यांनी सुरू केली. या शोध मोहिमेत मराठ्यांच्या लक्षात आलं मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षण आहे. मराठ्यांना पक्की खबर मिळाली की मराठ्यांचं आरक्षण 50% वर नाही किंवा 50% वेगळ्या प्रवर्गात आतमध्ये सुद्धा नाही. मराठ्यांचं आरक्षण हे ओबीसी आरक्षण आहे हे मराठ्यांच्या लक्षात आलं आणि मराठ्यांनी लढा उभा केला. त्याचं रूपांतर आज विजयात झालं. मराठ्यांनी ठाम भूमिका घेतली. मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षण आहे आणि तिथंच घ्यायचं हे मराठ्यांनी पक्क ठरवलं. आज या महाराष्ट्र राज्यात मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्यात मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या. एका पत्रावरती एका प्रमाणपत्रावरती 4 लोकांना जरी लाभ मिळाला, त्याला प्रमाणपत्र जरी मिळाले, तरी आजच मराठा समाज 2 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालंय. आज एका पत्रावरती मला पाठीमागच्या आठवड्यात जालन्याच्या कलेक्टर साहेबांनी सांगितलं, एका पत्रावरती आम्ही 70 जणांना लाभ दिलाय एकाच प्रमाणपत्रावरती. कारण कायदा सांगतो ज्याची नोंद मिळाली त्याचा सगळा परिवार, त्याचे सगळे नातेवाईक त्यामध्ये घ्यायचे, त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना लाभ द्यायचा. मग त्यामध्ये काका, चुलते, पुतणे, आजी, आजोबा, आत्या सगळेच आले. ज्याच्या
ज्या सालाच्या नोंदी सापडल्या त्या सालापासून त्याचा सगळा परिवार आरक्षणात घ्यायला सुरुवात झाली. एक परभणीची माता माऊली माझ्याकडे दौरा सुरू करायच्या अगोदर आली होती. तिचं म्हणणं फक्त एवढंच होतं, प्रमाणपत्र माझं निघालं, पण माझ्या प्रमाणपत्रावर 138 लोकांना फायदा झाला, त्याचा लाभ मिळाला. परवाच्या दौऱ्यात मी तीर्थापुरीकडे असताना मुरमा गावात एक विदर्भातला भाट आला. त्या भाटाकडे 50 ते 60 गावाचे ओबीसीत मराठा असलेले पुरावे सापडले. तीर्थापुरी शहरातले जेवढे आडनाव आहेत तेवढे सगळेचे सगळे त्या भाटाकडे पुरावे निघाले. आपलं सरकारकडे म्हणणं ते की ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या परिवाराला आणि त्याच्या सगळ्या रक्ताच्या सोयऱ्यांना आरक्षण द्यायचं. आणि हा शब्द मी नाही दिला, हा शब्द सरकारनं घेतला. त्या शब्दावर मी आजही ठाम आहे. ज्यावेळेस सरकारचे प्रतिनिधी आपल्याकडे आले त्यावेळेस 4 शब्द घेतले गेले. तुम्हाला सगळं माहिती असावं म्हणून सांगतो, कारण हा लढा आता शेवटच्या टप्प्यात आहे. सरकारची आणि आपली चर्चा झाली त्यावेळेस सरकारशी आपलं 4 शब्दावरती ठरलं होतं, ते समाजाला माहित असणं गरजेचं आहे. एका नोंदीवरती सगळा परिवार घ्यायचा आणि त्याचबरोबर त्याच नोंदीच्या आधारावर रक्ताच्या सोयऱ्याला सुद्धा द्यायचं. त्याला सगळे सोयरे शब्द वापरला. त्याची व्याख्या त्यांना बदलता येईना, त्याला मी काहीच करू शकत नाही. त्यांनी त्याची व्याख्या आईकडे नेली. आमचं म्हणणं आहे ते पारंपरिक जिथं सोयरीक होती तिकडं आहे ही व्याख्या नाही. आता त्यांनी त्यांचं ठरावं, कारण शब्द त्यांनी घेतला, शब्द आम्ही नाही दिला. शब्द घेताना मंत्रिमंडळातले मंत्री महोदय 6 ते 7 जण होते. ज्यावेळेस हे शब्द घेतले आणि आरक्षण द्यायचं मराठ्यांना ठरलं आणि उपोषण सुद्धा थांबायचं ठरवलं, त्या दिवसच्या चर्चेत मंत्री महोदयासोबत मागासवर्ग आयोगाचे सुद्धा अध्यक्ष होते, गायकवाड आयोगाचे सुद्धा अध्यक्ष होते, 4 न्यायाधीश होते, घटनेचे अभ्यासक सुद्धा होते, कायद्याचे अभ्यासक होते. या कायद्याच्या चौकटीत हे कसं बसायचं त्यासाठी त्यांच्या सोबत सचिव सुद्धा होते. या शब्दाचा अर्थ काय काढायचा, याची व्याख्या काय तयार करायची आणि हा शब्द कायद्याच्या प्रक्रियेत कसा बसवायचा यासाठी महाराष्ट्रातले ऑनलाईन सगळे कलेक्टरही होते आणि प्रत्यक्ष तिथं आयुक्त आणि जिल्ह्यातले मराठवाड्यातले कलेक्टर सुद्धा होते. ज्यांना कायदा पारित करायचा असतो त्या कायदे मंडळाचे सदस्य सुद्धा त्या बैठकीला होते. एवढं उच्च दर्जाचं शिष्टमंडळ आलं आणि एका एका शब्दावरती 1-1 घंटा चर्चा झाली. काय झाड आहे रे, आरक्षण मिळालं काय तिकडे वापरेल. एका एका शब्दावरती 1-1 घंटा चर्चा झाली. त्यानंतर 1 महिन्यानं पुन्हा मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं गिरीश महाजन साहेबांच्या अध्यक्षतेखाली. आणि आपण त्यांना विचारलं त्यावेळेस की तुम्ही ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या परिवाराला आरक्षण दिलं का? तर त्यांनी सांगितलं हो. आणि ज्याची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला दिलं का? त्यातही ते म्हणले हो. म्हणलं मला महाराष्ट्रातलं एखादं असं उदाहरण द्या की ज्याची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला तुम्ही त्याचा लाभ दिला, प्रमाणपत्र दिले. त्यांनी लगेच मला सांगायला सुरू केलं. ते म्हणले ज्याची नोंद मिळाली त्याच्या चुलत्याला पुतण्याला आम्ही लाभ दिला. म्हणलं चुलते आणि पुतणे सोयरे तुमच्यात केव्हापासून येते?
आमच्यात भावकी असते ती. आणि मग त्याचे डोळे उघडले. ते म्हणतो असं असतं का? म्हणलं मग कसं असतं? याला भावकी, ही सगळी भावकी झाली. भावकीला तर 2012चाच कायदा सांगतो घेतला पाहिजे. पण सगळ्या सोयऱ्यांना तुम्ही कसं घेणार आणि लाभ दिला म्हणता. त्यानंतर आलेले मंत्री महोदय त्यांना उत्तर न देता आल्यामुळे ते म्हणले मी विचारून येतो, आणखीन माघारीत नाही आले मुंबईतच. तुम्हाला सगळे सोयरे शब्द मध्ये घ्यावा लागल, कारण शब्द तुम्ही घेतला. जाताना त्यांनी आणखीन एक शब्द सांगितला. ते म्हणले त्यांच्याकडून अज्ञानात शब्द आला असं रावते हो, नजर चुकीना शब्द आला असं. मला सांगा, मंत्रिमंडळाचे मंत्री महोदय त्या शिष्टमंडळात आहेत, ज्यांनी 40-40 वर्ष सत्ता चालवली, ते अज्ञानात घेऊ शकतात का? जे सोबत आहेत, सगळ्या समित्याचे अध्यक्ष आहेत. मी त्यांना म्हणलं ह्यो अज्ञानात शब्द घेतला, ते काय चड्डी धागत होते का? ते का बारीक बारीक लेकर आहेत का? त्यांना काहीच कळत नाही. जे कायदा चालवते, जे कायदे मंडळाचे सदस्य आहेत, त्यांच्याकडून तुम्ही अज्ञानात मत असले, तुम्ही उठू शकता इथून आणि तुम्ही जाऊ शकता माघारी. तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, तुम्ही जाहीरपणानं सांगा. मराठ्यांना कसं आरक्षण घ्यायचं मराठी ठरवतील. मराठ्यांनी चांगले चांगले गपगार केले जातात. सगळ्यांची वळवळच मराठ्यांनी बंद करून टाकली. मराठ्यांनी या पुढच्या काळात अशीच एकजूट ठेवणं गरजेचं आहे. मराठ्यांना नाव ठेवलं जायचं आणि मराठ्यांच्या पान उतारा प्रत्येक गावात आणि कट्ट्या कट्ट्यावर केला जायचा. हे मराठी एक येत नाहीत. अपमानास्पद शब्द मराठ्यांना वापरायचे. त्यांनी षडयंत्र रचलं होतं. 70 वर्षापासून मराठे एक नाही झाले पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण सुद्धा नाही मिळालं पाहिजे. या दोनही शब्दात ते यशस्वी झाले होते, कारण मराठी एक होत नव्हते. पण मराठी आता इतके एका ताकदीने एकत्र झाले की कोणाचाच तोंड उघडायला तयार नाही. मराठ्यांनी एकच हाक दिली, अंतरवालीला या. अंतरवालीच्या बांधावर मराठी उभा होते. 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नव्हती. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून करोडोच्या संख्येनं मराठा अंतरवालीत दाखल झाला आणि ही जात एक झाली. त्याबद्दल मला माझ्या जातीचा स्वाभिमान आणि गर्व सुद्धा आहे. मराठ्यांनी पुढच्या काळात अशीच एकजूट ठेवणं गरजेचं आहे. अंतरवालीला इतके मराठी आले की त्या ड्रोन कॅमेऱ्यात सुद्धा मराठी बसले नाही हो. काहीचे ड्रोन उसात पडले तर आणखीन सापडले नाही. इतके मराठी ताकदीने एकत्र आले. मराठ्यांच्या या शक्तीमुळेच आज मराठ्यांचं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आहे. अंतिम टप्प्यात मराठ्यांचं आरक्षण आलंय. आता मराठ्यांना एक विनंती करण्यासाठी मी गावागावात पुन्हा यायला लागलोय. स्वतःच्या लेकराला आता मोठं करायचं असेल तर एकजूट राहा. कुठल्याही परिस्थितीत आता एकजूट फुटू देऊ नका. पहिल्या दिवशी जी शक्ती होती ती शेवटपर्यंत ठेवा. आणि जो माणूस पहिल्या दिवशी शक्ती एकत्र ठेवतो आणि ती शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा ठेवतो, तो माणूस जिंदगीत कधीच अपयशी होत नाही. म्हणून मी 15 वर्षापासून सलग मराठा आरक्षणावरच काम करतो. काम करताना कधी यशाची पायरी जर गाठायची असली तर ध्येयापासून हटायचं नाही आणि पहिल्या दिवशी आपल्यात जी ऊर्जा होती ती शेवटच्या दिवसापर्यंत ठेवायची. आपल्याकडून गफलत होती. आपण सुरुवातीला ताकदीनं काम करतो आणि विजय जवळ याच्या टायमाला आता मिळणार आहे म्हणून थोडस ढिल्ल पडतो आणि तिथंच घात होतो आणि विजय हुलकाने देऊन जातो. आता यावेळेस मराठ्यांनी तसं नाही करायचं. पहिल्या दिवशी जी ताकद होती तीच ताकद मराठ्यांच्या पदरात आरक्षण मिळेपर्यंत सगळ्यांना हीच ताकद एकत्र ठेवायची आणि तुम्ही फुटणार नाहीत.
तुमची एकजूट फुटणार नाही याची मला 100% खात्री, नाही तर तुम्ही उन्हात बसलेच नसते. तुम्हाला माहिती आहे आता पोरं मोठं करायचं असले तर एवढीच संधी, आणि आता ऊन पाऊस वारा आणि थंडी आपण जर डोक्यावर घेतली तर आपले पोरं सावलीला बसणार आहेत. म्हणून आपल्याला उन्हात तळपाल्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा आपले लेकरं सावलीत बसणार आहेत. आता मात्र कोणी विचार नका करू, कोणीही विचार नका करू. मराठ्यांनी आता हाक दिली मुंबईला जाण्याची. मराठ्यांना आरक्षण आता मिळालंय, पण एका शब्दासाठी राहिलंय म्हणून मराठ्यांना मुंबईकडे जाण्याची वेळ आली. 54 लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालंय. मायबाप मराठ्यांनो, कुणाच्या तरी लेकराला आरक्षण देऊन आयुष्याची भाकरी मिळाली, समाधान असू द्या. एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा मिळेल. या 54 लाख नोंदीवर 4 लोकांना जरी फायदा झाला तरी 2 कोटी मराठी आजच आरक्षणात गेलेत. ही लढाई मराठ्यांनी जिंकलेली. या लढाईत मराठ्यांना अपयश नाही आलं. मी त्यासाठी म्हणायचो, गोदापट्ट्यातल्या 123 गावाला एकजूट व्हा. आपण एकजूट जर झालो तर पुरा महाराष्ट्र एकजूट होईल. पण तुम्ही लय कलाकार, सुरुवातीला तुम्ही एकच व्हायनात ना. मावशी हो, तुम्हाला काहीच माहित नाही आमचं काय ठरायचं ते. ये नाही अशी फजिती केलेली माई, मला माहीतच नाही तुमच्या हातात यांचे खटके आहेत. मला जर आधी माहीत असतं ना, मी यांच्या टाइमच नसता घातला. आरक्षण तुम्हालाच समजून सांगितलं असतं. घराघरातल्या महाराष्ट्रातल्या महिलांच्या लक्षात आलं की आपल्या लेकराचं हित आरक्षणात आहे आणि आरक्षणात आपले लेकरं मोठे होणार आहे. आणि माता मावल्या लाखांच्या कोटीच्या संख्येने एकत्र आल्या. एकही राज्यातली आपली सभा अशी नाही की तिला 2 आणि 3 लाख महिला नाही. ती एक पण सभा नाही, प्रत्येक सभेला लाखांना महिला आहे. मी पहिल्यांदा यायचो, तुमच्या गावातलं नाही सांगत, दुसरीकडचं सांगतो. मी यांना फोन करायचा, बैठक केली, मा नंबर बघितला की मोबाईलच फेकून द्यायची. बघा काही जण कसे हसत आहेत, म्हणजे त्यांना खुनलंय, आपण बी त्याच्यात होतोच म्हणून. इतकी बेजारी केली याने माई. मी जर म्हणलं बैठक केली ती ईद असल्या तरी ते माझ्या बेडला आलतो राव. मी माझा उद्देश एकच होता, तुम्ही जर एक झाले तर मराठ्याला न्याय मिळेल. माझा हट्ट तुमच्यापाशी तेवढाच होता. मी माझ्या जातीसाठी तुम्हाला त्रास दिला, माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी एकही फोन तुम्हाला केलेला नाही. केलेला असला तर तुम्ही म्हणताल ते मी ऐकायला तयार. मी मला तर इतके घुमायचे मावशी हो, तुम्हाला माझी भाषा कळती का? तुम्ही 10 म्हणा नाही बी म्हणा, त्यांना नाही कळत. मग मराठवाड्याची भाषा आहे, त्यांना कळत नाही. त्यांना जर एखादा शब्द नाही कळाला ना, ते अधिकाऱ्याला विचारते त्याचा अर्थ काय होतो. त्याला नाही कळलं ते मला फोन करते याचा अर्थ काय होतो. मला नाही माहिती, जाऊन तिकडे. मला येत नाही शुद्ध बोलता, त्याला काय करू मी? आणि एखादा अनुस्वार चुकल्यावर मग काय करायचं? मी यांना फोन करायचं. मला एकदा असं घुमिलं एक जणांनी, बैठकीला आपण या मराठा आरक्षणावर आपल्याला दुपारी 12 वाजता बैठक घ्यायची, तुम्ही बैठकीला या. ते म्हणला राव मी बैठकीला आलो असतो पण मग मोटरच चोरीला गेली. म्हणलं मायला गेली असं बा, शेतकरी याला दुसरी आणावं लागन, पाणी द्यावं लागन. पण मी त्याच्या चुलत्यालाच फोन केला, म्हणलं ते बैठकीला आले नाही, तुमची मोटर सापडली का? ते म्हणला मोटर, मी त्याचा चुलता आहे म्हणे, 3 पिढ्या झाला गुंठावावर नाही आम्हाला दोघाला. बापरे, चक्करच येऊन पडायचं काम. पण तरीही मी माझ्या जातीवर नाराज नाही झालो. मला माहित होतं हाच महाराष्ट्रातला मराठा समाज एक दिवस एक येईल आणि मराठ्यांच्या पोरांना आरक्षण देऊन मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर गुलाल टाकल, याची मला 100% खात्री होती. म्हणून मी सारखं लढत राहिलो. आज त्याचं रूपांतर विजयात झालं. आता तसं करू नका. आता सगळे मुंबईकडे चला. तयारी झाली की तुमची मुंबईला? खरं सांगा बरं का. तिथं हा म्हणता मला असं रेटी देईन तिकडं, मला एकट्याला तिंबू तिंबू घ्यायचे आणि तुम्ही राहायचे इकडं. आता संधी, ही संधी जर सोडली ना, पोराचं वाटोळच झालं म्हणून समजायचं. आता संधी सोडू नका. सगळे
मुंबईकडे चला. मला इतका त्रास आहे तरीही मी रातपाट एक करतोय मराठा समाजासाठी. रातपाट मी पाठ सुद्धा सभा घेतो, कार्यक्रम घेतो. माझ्या पायाचा कार्यक्रमच केला एक जणाने तरी बी मी फिरतोय. मग बोटाचा कार्यक्रमच लावला एक जणाने तरी पण मी माझ्या शरीराची किंवा जीवाची पर्वा नाही करत. कारण मला माहिती आहे विजय आता जवळ आलाय. आपण जर हटलो तर आपल्या पोराचं वाटोळ होईल. सारखं सुरू आहे, रात्रंदिवस फिरतो. ते काय झालं, एक जण पुढून मला भेटायला आलं. त्याने टाकलेली होती का काय नु ते त्याच्या त्वऱ्यातच आलं. ते कसलं गाण चलत असतं तसं. ते पुढून त्याच्या पायात इतकी निवार चप्पल होती, ते कणाकणाच आलं. मला वाटलं फोटो काढून जाईन माघारी लांबून. ते एकदम जोरात माझ्याजवळ आलं. त्याच्या चपलेचा असा दणका बसला, मग अर्ध नकच उडालं. मी त्याला लय लोटलं पण ते लय टप्पू होतं, मला पुढं सरकलच नाही. ते मी 9च्या पुढं ना हातात हात द्यायचं सुद्धा बंद केलं. वसात रातची त्याने का हातात हात धरला सोडितच नाही. 7-8 फोटो काढितो. त्याला म्हणलं बस झाला आता. ते म्हणतो काढून देणे एक, तुला का गडबड झाली का? म्हणजे फोटो मग काढितो, घोडे मला लावितो. तुम्हाला एक काम सांगतो माय बापा, मराठ्यांच्या लेकराला एकदा आयुष्याचं आरक्षण मिळून द्या आणि मराठ्यांचे लोक व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. कोणीच व्यसन कोणी करू नका, फक्त बस त्याच्यापासून लांब जा. आपली जात सुधारलीच म्हणून समजा आपल्याला बदल करावे लागतील. 750 लोक महाराष्ट्रातले मी आतापर्यंत एकत्र बसवले, जे 25-25 वर्ष एकमेकाचं तोंड बघत नव्हते. असे घेण्यात देण्याचं राजकारणाचं वैर होतं. ते बसतंय बंगल्यावर घरी आणि टकोरे आपण फोडितो एकामेकाची. असे लोक एकत्र बसले. 1300 पेक्षा जास्त साधे लग्न मराठ्यांनी लावलेत एका हक्केवर. मराठ्यांचे लाखानं पैसे वाचायला लागले. आपल्याला बदल करावा लागल. आरक्षण तर मिळालं, आरक्षणाचा विषय तुम्ही सोडून द्या. किती टोळे आडवी येऊ द्या, हे तुमचा पठ्ठ्या त्यांना पुरून उराले एकटाच निभार. त्याची काळजी तुम्ही करू नका. चांगल्याची वळवळ बंद केली. ते येवल्याचं तर बोलतच नाही मला आता. त्याचा तर कार्यक्रमच उलटा सुलटा केलाय. ते कोणकडे बोलतो आता सध्या. त्याला पक्क माहीत झालंय हे आरक्षणात गेले मराठे. आता उगाच आपण वेगळंच बोलू म्हणजे जातीय तेढ निर्माण करू असं बोलतो. ते घटनेच्या पदावर बसला आणि कायदा स्वतःच पायदळी तुडवायला लागला. ज्यानं राज्याचं पालकत्व स्वीकारलंय त्यांनी जाती तेढ निर्माण करायचा नसतो. पण तो कुऱ्हाडीची काठ्याची भाषा करतो. मायबाप मराठ्यानं तुम्हाला सत्य हकीकत सांगतो मी, ती सगळ्याला मान्य करावंच लागणार आहे. आजही गावखेड्यात ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एकत्र आहेत. कुठं लग्नाला कोणाचं लग्न असेल तर एका पंक्तीत सोबत वाढीते. कोणाला जर लग्नाला जायचं असलं तर आत्ताही मोटरसायकलवर दोघं एकत्र जातात आणि 50-50 दोघं पेट्रोल टाकीतात गाडीला. त्याने आजच्या आपाजात उद्या ह्यो पाजितो आणि जर नाही पाहिजेला तर कचाकच घोडे लावी देते एकामेकाला. एवढं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. पण हे दलिंदर कुठून आलंय, हे मराठ्यात सामान्य मराठ्यात आणि सामान्य ओबीसी मध्ये भांडणं लावायला लागले. आता त्यांनी तर एक नवीनच प्रोग्राम हातात धरलाय. धनगर बांधवाच्या आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आपल्यामुळे धक्का नाही लागत. जरी ते ओबीसीत असले तरी ते वेगळा प्रवर्ग आहे. आपलं भांडण 19% आहे. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नसून त्यांना नादी लावतोय आणि त्यांच्यात आपल्यात नाराजी निर्माण करायचा प्रयत्न करतोय. पण सामान्य ओबीसी बांधव, सामान्य धनगर बांधव आणि वंजारी बांधवांनी ठरवलंय की आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही. हा राजकारणी माणूस आहे. हे याच्या राजकीय फायद्यासाठी मराठ्यात आणि ओबीसी मध्ये नाराजी निर्माण करायला लागला. मराठ्यांच्या जर शासकीय नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे हे गावखेड्यातला ओबीसी बांधव म्हणायला लागला. मी त्याला ओपन चॅलेंज केलं होतं.
तू जर ओबीसीचा नेता आहे तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची तुझी भूमिका स्पष्ट कर. आतापर्यंत त्यांनी केली नाही आणि धनगर बांधवांच्या लक्षात आलं की ह्यो आपला वापर करायला लागला राजकारणासाठी. आपलं आरक्षण जर ह्यो मागत नाही, भूमिका जर स्पष्ट करत नाही, तर मराठा समाजात आणि धनगर बांधवात हे वातावरण खराब करायला लागला हे सामान्याच्या लक्षात आलं. त्यामुळे चिल्लर चाललर विषय सोडून देत जा. तुमच्या पाठीशी मराठा आहे, कम काळजी करता तुम्ही. चिल्लर चाललर सोडून देत जा. त्यांचा मेनाचाच कार्यक्रम लावलाय. त्याला म्हणा तू फक्त एकदा आरक्षण मिळवून दे. तो आहेत किती दम आहे मला एकदा बघायचं, फक्त आरक्षण मिळवून दे. पुढं जातं काय बोंबलं तू कामान धामाच कागदच घेऊन हिंडत आहे संघ. आता ती बाजाराची पिशी त्याच्या संघ त्याच्यात कागद. कोणत्या चॅनलच्या संपादकाला म्हणतोय ज्याच्यात दम असन त्याने वाचून टाका. कशाला वाची सुद्धा तो मराठ्याच्या वाटा, तो कोणाच्या वाटा जातो. हे पुट्टे हे असले बेकार कचा कच काय बोलत येतं काय नाही घालून. ते एक शी वाचली तरी 2 दिवस जेवण जात नाही बा माणसाला. कुठून शे आणल्या आता कुठून नाही सापडून येणे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय, बाकीचं मी बघतो, त्याची काळजी नका करू. याला किती वळवळ करू द्या, त्याला आपण समर्थ आहेत. फक्त आरक्षण मिळूस तर शांत राहा. तुम्हाला जितका अपमान पचवित आहे तितका पचवा, कारण मी सुद्धा पचवितोय. मी कित्येक तरी अपमान पचविला, कारण आपल्या लेकरा बाळाच्या पदरात आरक्षण पडणारे 70 वर्षानंतर ते एकदा घ्या. नंतर तो बी तिथंच आहे ना, आपण तिथंच आहे. त्याच्यानंतर बघू काय करायचं. आत्ता आरक्षण मिळस तर शांत राहा. 10 शिव्या दिल्या तरी खा. मी म्हणतोय म्हणून थोडे दिवस सहन करा. एकदा आरक्षण मिळालं हिसाब बरोबर होणार सगळ्याच, त्यात काही शंका नाही. मागं बोलत नाही, व्यासपीठावर बोलतो. त्याचा त्यांनी सगळ्यात जास्त वाटोळ केलंय. बाकीचे आपले विरोधक नाहीत हे लक्षात ठेवा. एकटाच विरोधक आहे आणि त्यांनी एकट्यानंच मराठ्यांच्या पोराचं आरक्षणात वाटोळ केलंय. बाकीच्यांचा काही दोष नाही, बाकीच्यांना दोष द्यायचा सुद्धा नाही. आता मराठ्यांनी मुंबईची हाक दिली, सावध व्हा. 20 तारखेला मराठ्यांनी सांगितलंय मुंबईकडे चला. आता आपल्याला मुंबईकडे जायचं, कोणी घरी राहू नका. मुंबईची तयारी झाली पण खरे नाही सगळे जण चला आता घरी राहू नका. आपल्या गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखांना महिला 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवाली देणार आहेत. तसे मेसेजच त्यांनी फिरवले. लाखांना महिला, कारण पोरं 20 तारखेला सकाळी 9 वाजता अंतरवाली सोडणार आहेत. पोरांनी जर एकदा अंतरवाली सोडली तर ते मुंबईपर्यंत थांबणार नाहीत. आरक्षण घेऊनच माघारी येणार आहेत, त्याशिवाय ते माघारी फिरत नाहीत. आता त्यामुळे तुम्ही तुमच्यावरही जबाबदारी आली. आता मायबापांना आणि ज्या माता मावल्या यायला लागल्यात लाखांना 123 गावातल्या, हे त्या मुंबईला जाणाऱ्या पोरांना वाटा लावण्यासाठी यायला लागल्या. आपल्या चकलांब्यातले एकही माता माऊली घरी राहता कामा नाही. त्या दिवशी सकाळचे सगळे ते पोरं आपल्या लेकरासाठी लढायला 500-600 किलोमीटरवर चालले. त्यांच्या पाठीवरून हात फिरायला तुम्ही सुद्धा या. त्यांना मायेची साथ द्या. ते पोरं 1 इंचही मागं सरकणार नाहीत. जर लाखांना माता मावल्यांनी आता वाटा लावायला यायचं ठरवलं तर हे त्या पोरांना बळ आहे. त्यांच्या अंगात 10 हत्तीचं बळ येणार आहे. ते मुंबईकडे गेल्याच्या नंतर आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही. कधी काळी जबाबदारी अंगावर घ्या आणि त्या लेकराच्या पाठीशी मायबाप म्हणून उभा राहा. ते लेकरू तुमचं जाणार मुंबईला नसणारे तरी हे जाणार लेकरात तुमचे लेकर बघा आणि त्याच्यावरती माया करून त्याच्या डोक्यावरती हात फिरा. कारण त्या पोरांना आता तुमच्या पाठबळाची आणि साथीची गरज आहे. त्या पोरांनी ठरवलं आता मुंबईकडे जायचं. पोरं बी इतक्या कामाला लागलेत. मी 20 तारखेला सांगितलं, मी चांगलं म्हणलो होतो बरं का. 17 तारखेच्या बैठकीत तुम्ही काय करा, आपण इथंच एक फाईट आणू म्हणलं, मग बघू मुंबईचं. आणि पोट्टे लय बेकार म्हणलं, नाही नाही मुंबई म्हणा मुंबई म्हणा. म्हणलं चला मुंबईन काय करू. मग त्यांना सांगितलं 20 तारखेच्या आत कामं उरकून घ्या. एक जणाचा सोशल मीडियावर व्हिडिओ आलाय, काय
टाकेशीन टकोऱ्यात माझ्या जाऊन तिकडे लांब. मी त्यांना म्हणलं 20 तारखेच्या आत काम उरकून घ्या. एका पोराचा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला, त्याने गावाला इतकं पाणी दिलं की त्याचं रानच शेवळलंय पुरं. तेव्हा म्हणतो घरीच तर वापसाच नाही झाला पाहिजे मायावर. इतके तरायला लागलेत पोरासाठी. सरपणा तोडीत आहे, कोणी काही करतंय. मला तर असा धाक पडलाय, माय आधीच मुंबई फुल होती का कोण, मी इकडेच राहतो का काय की. इतके पोरं कामाला लागले भयानक. मध्ये मध्ये ते डिझेल बंद झालतं ना. पोरं म्हणले समजा आता डिझेल नाही दिलं तर आपल्या गाड्या कशा जायच्या. झालं त्या ग्रुपवर सुरू. एका पोरानं लगेच जुगाड तयार केलं. त्याने ते काय ते सौरचं काय असतं, सौर ऊर्जाचं ट्रॅक्टरवर बसलं. तेव्हा म्हणलं आपलं ट्रॅक्टर ते मुंबईतच थांबणार आता. बघा त्याने कसं जुगाड तयार केलं. दुसऱ्यानं लगेच खाली लिहिलं. तेव्हा म्हणलं ट्रॅक्टरचं झाला आता डिझेलचं, पण जर भाकरी करायला स्वयंपाक करायला गॅस नाही दिला तर. एक जण लगेच सरपणाची मुळी टकोऱ्यावर घेतले. म्हणला बघा आपलं साहित्य संघच. इतके पोरं कामाला लागले सध्या. फक्त त्यांच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं. मावशी तुम्हाला सुद्धा काम आहे. आता आम्ही चाललो मुंबईला मराठ्यांच्या पोरांचं कल्याण करण्यासाठी आणि त्यांना आरक्षण आणण्यासाठी. तुम्हाला पाठीमागं काम आहे. मी बीडच्या सभेत सांगितलं होतं, माता मावल्यांना आव्हान केलं, तिकडे मराठ्यांच्या पोरं मराठा आरक्षणासाठी लढायला जाणार आहेत. जर तिकडे गाड्या अडवल्या, त्यांना काही त्रास दिला तर लाखाने महिलांना उठायचं आणि पक्षाचा कोणत्याही आमदाराच्या मंत्र्याच्या घराला येडा टाकून बसायचं. त्याला 2च शब्द बोलायचे फक्त. त्याला 2 शब्दापेक्षा जास्त शब्द नाही बोलायचे. त्याला फक्त एवढंच म्हणायचं, तू इथं निवांत झोपला, तो हे मुंबईतले मंत्री आमच्या गेलेल्या लोकांना त्रास द्यायला लागले, गाड्या अडायला लागले. तू ह्या लोकांना फोन करून सांग गाड्या अडू नको आणि फक्त पायातल्या हातात घ्या, हाणायची फिनायची नाही. 2 महिने दार उघडणार नाही बा तो घराच. तो एका दणक्यात फोन करणं सांगा, महिले फजिती चालली, तुम्ही तिकडे अडू नका. मी व्यासपीठावरून खाली उतरलो. काही माता मावल्या माझ्याकडे आल्या. त्या म्हणल्या दादा तुम्ही जा मुंबईला, आम्ही आहेत मागं, तुम्ही काही काळजी करू नका. जर कोणाला आडिलं ना एका चपलात तुतार फोडी दे म्हणे एखाद्याच. महिला पण लाखानं एकत्र झाल्यात आता. तिलाही कळालंय आपल्या पोराचं भविष्य आरक्षणात. त्यामुळे तुमच्यावर सुद्धा जबाबदारी. आणि मी बी लय हुशार आहे, मी काय सोपा नाही. मी बी ह्या बारीनं असं डोकं लावलंय भारी. तुमचे मथरेच घेऊन चाललोय मुंबईला मी आता. तुमचे मथरे इथं ठुत नाही मी आता. तुमच्या मथऱ्याला आडिलं तिकडं आणि त्याने जर तिकडून मथरीला फोन केला मला आडिलं, मथरीना चप्पल काढीच म्हणायचं. त्याचा रुद्र अवतारच बघा तुम्ही कसा आहे. मग आम्ही तुमचे मथरे घेऊन चाललो सगळे मुंबईला. त्याशिवाय ही एकजूट होत नाही आता. फक्त मुंबईत सगळ्यांना शांततेत आंदोलन करायचं आणि पाठीमागचे आंदोलन होणारे सुद्धा शांततेत करायचे. जो कोणी उद्रेक आणि जाळपोळ करेन तो आपला आंदोलक नाही. मराठ्यांच्या पोरांनी नुसती मुंबईत मांडी जरी घातली तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच आरक्षण मराठ्यांच्या पदरात पडलं म्हणून समजा. कारण मराठे काय थोड्या ताकदीनं नाही जाणार, प्रचंड ताकदीनं मराठे मुंबईत घुसणार आहेत. या भारत देशात आतापर्यंत असं मोठं आंदोलन शांततेचं झालंच नसतं. इतक्या ताकदीनं 4ही बाजूनं मराठे आता मुंबईत घुसणार आहेत. आणि त्यांच्या हे लक्षात सुद्धा आलंय की मराठे किती ताकदीने येणार आहेत. करोडोच्या संख्येने पोरं आणि माणसं घराच्या बाहेर पडणार आहेत. हे सरकारच्याही लक्षात आलंय. सरकारनं आपण जे रूट टाकलाय, मार्ग टाकलाय, त्या मार्गावर मला एक जणाने फोन केला. त्याचं नाव नाही सांगणार मी आत्ताच. तेव्हा म्हणला तुम्ही रूट टाकला ह्या मार्गे, पण मुक्काम डोंगरावर कोण ठेवले. कारण ती वारी असल्यावर गावात मुक्काम असतात ना. ते म्हणतो तुमची वारी मुंबईला चालली रॅली, तुम्ही डोंगरावर मुक्काम टाकले. म्हणलं आम्ही डोंगरावरून गेल्यावर मग मागे येऊन बघतो कोण टाकले ती. कारण इथं 2.5-3 कोटी पोर आहेत. यांना जर गावात मुक्काम ठेवल्यावर ते गाव 6 महिने सुधारण का त्याला. हे जर बेताडाच्या आडून पाठच बसले तर त्या गावाची कशी दशा व्हायची. आणि तो म्हणला अयो याच्यासाठी डोंगरावर टाकलं का मुक्काम. म्हणलं मग कशासाठी. मग ते म्हणतो मुंबईत आल्यावर म्हणलं तिथं जागा मिळेल तिथं.
त्याच्यातले एक जण दुसऱ्या दिवशी मला फोन करून सांगितलं ते मला 4000 बाथरूम तयार केलेत आम्ही. आता तो 4000 केलेत, पोरं येणार आहेत 2-3 कोटी. आणि त्याच्यात जर पोरं जुंबटले मराठीचे पोट्याला शान आहे का? हे जर त्यात बसले ते 2-3 घंटे बाहेर नालत बाकीच्यानं काय करायचं? परत मराठीचे पोरं म्हणतात मंत्री कोणत्या गादीवर झोपवतो ती गादी बघायची आम्हाला, त्याचं घर कसं आहे. आणि त्या टायमाला जर त्याच्या कचाट्यात ती गादी सापडली तर त्या गादीचं काय व्हायचं? फुल टेन्शन मध्ये ते. ही आमचा रोष आहे, ही विनोद नाही, आहे आमचा राग आहे. 70 वर्षापासून मराठ्यांना आरक्षण होतं ते तुम्ही दिलं नाही. त्यामुळं मराठ्यांच्या मनात ही खतखत होती, ती आता बाहेर उफाळून पडली. स्वतःच्या पोराच्या मुर्दे डोळ्या देखता पडायला लागले. एका टक्क्यावर पोरं जर हुकले तर पोरं आत्महत्या करायला लागले. आई बापानं रात्रंदिवस कष्ट करून वेळेप्रसंगी कर्ज काढायचं, पण पोरं शिकवायचे. त्याचं पोरग किंवा मुलगी 1% हुकली, त्या बापाला एकदा विचार आरक्षणाची काय किंमत आहे. ज्या पोरानं 5-5 वेळेस परीक्षा दिल्या तरी ही 1% आरक्षणामुळे हुकलं, त्या पोराला आरक्षणाची किंमत विचारा, मग लक्षात येईल. आरक्षण अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जमिनी जशी प्रॉपर्टी मुलाला आयुष्यासाठी भाकरी म्हणून कमवून ठेवली, तसंच आरक्षण सुद्धा तुम्हाला आयुष्यासाठी पोरांना मिळवून देणं तुमची जबाबदारी आहे, आणि ते तुम्हाला मिळवून द्यावंच लागणार आहे. आता आपल्याला जीवन जगताना जसं पाणी आवश्यक आहे, तसं जीवन जगताना आता आरक्षण गरजेचं आहे. आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आलंय. मायबाप मराठ्यांना आता मागे सरकू नका. काही झालं तरी हरकत नाही, शांततेत आंदोलन करायचं, पण आता मागे सरकायचं नाही. आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं. सरकारने शुक्रवारपासून आदेश काढलेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्यात आणि त्यांनाही काम करायचं सांगितलंय की मराठ्यांच्या नोंदी शोधून काढा. तुम्ही बारकाईने लक्ष ठेवा, कोणत्या अधिकाऱ्यावर कोणाचा दबाव येतोय का नोंदी सापडू नको म्हणून. बेसावत तुम्ही राहू नका. आता 33-34चा गाव नमुन्याचा त्यावरच्या नोंदी घेतायत की नाही घेत याच्यावर लक्ष ठेवा. गावागावात आता रेकॉर्ड सापडायला सुरुवात झाली शुक्रवारपासून. टीसीवरचे रेकॉर्ड घेतेत का नाहीत बघा. पीक पाहणीचा पुरावा घेतेत का नाहीत तो पण बघा. खासरा पत्रावरती कुणबी किंवा शेती लिहिलेलं असलं ते पण घेतेत का नाहीत बघा. बारकाईने लक्ष ठेवा. संस्थानाकडे भरपूर पुरावे आहेत. त्र्यंबकेश्वरच्या संस्थानामध्ये 22 खोल्या पुरावे सापडले, तेही सरकार आता घेणार आहे. राक्षस भवन मध्ये सुद्धा भरपूर आहे, तेही घ्यायला लागले. आणि हैदराबादला 25 खोल्या भरून मराठ्यांच्या आरक्षणात असलेले पुरावे सापडलेत, असं मला मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी बैठकीत सांगितलं. त्यामुळे या गोष्टीवर आता तुम्ही सुद्धा बारकाईने लक्ष ठेवा. अधिकाऱ्यांवर दबाव येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या सुद्धा पाठीशी उभा राहा. त्याच्यावर जर कोणी दबाव आणत असेल, नोंदी सापडू नको म्हणून, तर मराठ्यांनी त्याच्या पाठीशी ताकदीने उभा राहा. त्याला त्रास होऊ देऊ नका, कारण नोंदी ह्या लाखांना आहेत दडून ठेवलेल्या आहेत. तुमचंच उदाहरण तुम्हाला देतो. गेवराई तालुक्यातला पहिला अहवाल निरंक म्हणून गेलेला आहे. गेवराई तालुक्यात एकही नोंद सापडणार नाही आणि सापडत नाही असा अहवाल गेलेला आहे. त्याच्यानंतर आपण खाजगी अभ्यासक गेवराई तालुक्यात पाठवले. 66 गावापैकी 64 गावं 100% पुरावेचे सापडलेत की जे कुणबी ओबीसी आरक्षणात आहेत. यामुळे तुम्ही आता बारकाईने लक्ष ठेवा. आजपर्यंत गेवराई तालुक्यातले 123 गावं झालेत की ते पूर्णचे पूर्ण ओबीसी आरक्षणात आहेत. त्यामुळे इथं देव जरी आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. आता फक्त मुंबईला जायची तयारी करा. आणि आपल्या चकलांब्यामधल्या एकाही माता माऊलीनं 20 तारखेला घरी थांबू नका. तुम्ही एक दिवस जर काम बुडिलं, तुमच्या एक दिवस काम बुडल्यामुळे माझ्या मराठा समाजाचं कल्याण होणार असलं तर तुम्ही 100% एक दिवस काम बुडवा आणि आंतरवालीला या. आणि आंतरवालीपासून गेवराईपर्यंत तुम्हाला पायी चालायचे त्या पोरांना वाटा लावण्यासाठी. कारण गेवराईपर्यंत त्या लाखानं महिला ह्या गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या महिला येणार आहेत. त्यामुळे आपल्या चकलांब्यातला एकही माणूस मागे राहू नका. ही विजय लढा आहे. या विजय लढ्याचे साक्षीदार व्हा. आरक्षण तर आपण घेणार, त्याची काळजी करू नका. सरकार कसं देत नाही ते बघतो, त्याची काळजी नाही. मराठी आता इतक्या ताकदीने एकत्र आलेले, सरकारला आता द्यावं लागणार आहे. कारण पूर्वीचा मराठा नाही राहिला आता.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.